नमस्कार, मी राज आणि शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, नवीन दिवस नवीन सुरुवात ही आज चालू आहे आणि सकाळी आपलं शेतकऱ्याचं रूट एकदम फ्रेश असतं आणि आज थोडा टाईम भेटला म्हणून आज पुन्हा शेळ्या सोडलेल्या आहे. शेतीसाठी जोडधंदा म्हणून शेळी हे पाहिल्या जाते आणि शेतकरी प्रत्येकानं मी तर म्हणतो काहीतरी शेतीला जोडधंदापूर्वक असा व्यवसाय आपण केला पाहिजे. तर सध्या आपल्याकडे शेळ्या आहे. आपल्याकडे एक उस्मानीवादी शेळी होती आणि त्याच्याच आपण बऱ्याच शेळ्या वाढवलेल्या आहे. तर आपण या शेळ्या वाढवून आपल्या शेतीला मजबूत बनवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहे. कारण नुसता शेतीवर निर्भर राहू शकत नाही, त्यासाठी आपण शेळी पालन करतो आहे. तर सकाळी सकाळी जंगलामध्ये रूट कसं असतं, पण सकाळ नसून आता 11 वाजलेले आहे, पण सकाळी सकाळ हा तोंडा शब्द जास्त पडल्यामुळे तुम्हाला तो शब्द जास्त आठवतो. तर तुम्हाला आमच्या जंगलाचा लूक दाखवतो, कारण आता मागंही बराच पाणी पडलेलं आहे आणि आपल्या शेळ्या पण दाखवतो. ही उस्मानाबादी शेळी आहे. ही सगळ्यात पहिली आपल्याकडे शेळी होती. या शेळीपासून अनेक शेळ्या तयार झाल्या आणि त्यामुळे आपलं शेतीला जोडधंदा म्हणून सुरुवात चांगली झाली. तर या शेळीची आपण जवळपास कमीत कमी आता आपल्याकडे 6 ते 7 शेळ्या तयार केलेल्या आहे. आणि या शेळ्या तुम्ही पाहताय, या शेळ्यासुद्धा त्या शेळीच्या आहे आणि त्यामध्ये एक बोकड आहे. आणि याच्या आधीसुद्धा आपण बरेच बच्चे विकलेले आहे. त्यानंतर तुम्हाला दाखवतो या शेळ्या पहा किती मस्त बनलेल्या आहे. आणि वेळ खूप लागतो, कारण तुम्हाला वाटत असेल ना आता 4-6 महिन्यात, तसं नाही आहे. आता या सगळं गाभण आहे. ही जी पांढरी शेळी ही सुद्धा लवकर गाभण होईल. आपण अनेक जातीचीही निवड करणार आहोत, परंतु सध्या तरी मला वाटतं ह्या आपल्या ज्या गावरान जातीच्या शेळ्या आहेत त्या शेळ्या आपण ठेवणार आहे. सध्या यांच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती जास्त असते, त्यामुळे काय होतं आहे, त्या पटकन कोणत्याही प्रादुर्भावामध्ये येत नाही आणि त्यामुळे त्या लवकर आजारी पडत नाही. आणि यांना सोडण्याचं कारण कसं आहे माहिती आहे का, मोकळी हवेमध्ये जरी ह्या चरायला लागल्या तर याच्यात परिणाम कमी दिसतो आजारामध्ये. याच्यामध्ये गोचिडामध्ये, पिसामध्ये, गोचिड तर याला कमी प्रमाणात होतात, परंतु पिसाचं जे प्रमाण आहे हे जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे एका ठिकाणी आपण जास्त शेळ्या ठेवत नाही. प्लस आपल्याकडे काय आहे माहिती आहे, की गाय आहे, 2 बैल आहे आणि आपण शक्यतो गाईचा बी जो व्यवसाय करतो तर लहान वासरी घेऊन 3 महिन्याची 2 महिन्याची घेऊन ती गाभण 6, 7, 8 महिनेपर्यंत सांभाळतो आणि मग विकतो. अशी इन्व्हेस्टमेंट आपण करत आहे सध्या, कारण नुसता शेतीवर निर्भर राहून जमत नाही. त्यासाठी नवीन व्यवसाय कोणता तरी आपण शेतीला जोडधंदा म्हणून पूरक केलं पाहिजे. तर चला, कसं वाटतं आज शेळीचं उद्योजक. असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ येतच राहणार, कारण काय राहतं माहिती आहे, कमी जास्त होतच राहतं कार्यक्रम, त्यामुळे पुढे चालू जरशी. अशा भानगडी आहे. तर चला, पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत आपली रजा घेतो. जय हिंद.